लोकांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की प्लॅनर पाहिजे तरी कशाला, आपणच सगळ्या गोष्टी करू. तर मग घरी सर्व काही प्लॅन करू शकतो असं त्यांना वाटतं. तर तो प्लॅनर का गरजेचा आहे? वेडिंगमध्ये कोणत्याही गोष्टीला MRP नाही आहे हं, किंवा प्राईस टॅग नाही आहे. सोनं जर सोडलं तर कोणत्याच गोष्टीला फिक्स प्राईस अशी नाही आहे नाहीये. की याला किती किंमत असावी. तर त्यामुळे होतं कसं की तुमचा इव्हेंट कुठं आहे, कोणाचा आहे, या हिशोबाने जनरली तुम्हाला वेंडर्सकडनं रेट दिले जातात. तर पहिला बेनिफिट इव्हेंट प्लॅनरचा असा असतो किंवा वेडिंग प्लॅनरचा असा असतो की तो तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी देण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला बेसिकली ॲज अ वेडिंग प्लॅनर आम्हाला माहिती असतं की कोणत्या गोष्टीचा किती रेट आहे. साधा बँडवाला सुद्धा आपण जर बँडवाला घेतला तर 11 लोकांचा बँड, 25 लोकांचा बँड, 50 लोकांचा बँड. तुम्ही इंडिव्हिज्युअली जेव्हा मार्केटमध्ये आता त्यावेळेस तुम्हाला तो जास्त रेटने मिळतो आणि त्याची तुम्हाला आयडिया नसते. बरोबर. त्यात चुकीचं काहीच नाही, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. पण इव्हेंट प्लॅनर जो आहे हा जनरली तुम्हाला याच्यामध्ये मदत करतो. जसं माझ्याकडलं फॉर एक्झाम्पल एखादं लग्न उद्या सनीज वर्ल्डमध्ये झालं असं आपण जर घेऊ तर तसंच तुमचं लग्न तिथं होईल असं नाही. नाहीये. कारण तुमची टेस्ट वेगळी, तुमची कम्युनिटी वेगळी, तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या. हो. या सगळ्या गोष्टींवर लग्न हा टेलर मेड आणि कस्टमाइज आहे. अच्छा. त्यामुळे बजेट तुम्ही सांगाल त्या बजेटमध्ये लग्न होतं. फक्त तुम्ही तुमच्या बजेटशी ऑथेंटिक राहिलं पाहिजे. तर वेडिंग प्लॅनर तुम्हाला चांगले रिझल्ट्स देऊ शकतो. थोडक्यात तुम्ही त्या डॉक्टरला चांगले इनपुट दिले किंवा CAला चांगले इनपुट दिले हो. तर CA तुमच्या ITR चांगले फाईल करून देऊ शकतो. डॉक्टर तुम्हाला चांगली ट्रीटमेंट, पण तुम्ही जर त्यांच्याशी खोटं बोललात तर तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळणार नाही, तुमचा ITR चांगला फाईल होणार नाही. तर इनपुट जेवढं महत्त्वाचं तसं तुमचं आउटपुट तेवढं चांगलं मिळतं.